नमस्कार मित्रांनो, जेव्हा जेव्हा एखादी विमान दुर्घटना घडते तेव्हा एक नाव आपण वारंवार ऐकतो, ते म्हणजे ब्लॅक बॉक्स. होय, बरोबर ऐकलत तुम्ही, ब्लॅक बॉक्स. मग तो समुद्राचा तळ असो किंवा उंच डोंगर, बचाव पथक सर्वात आधी या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या छोट्याशा डब्यात असं काय असतं? हा खरंच काळ्या रंगाचा असतो का? आणि विमान अपघाताचं गूढ हा बॉक्स कसा उकलतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स हा काळ्या रंगाचा नसतोच, तो असतो केशरी रंगाचा, जेणेकरून अपघाताच्या ढिगाऱ्यातून तो लांबूनच उठून दिसावा. याला तांत्रिक भाषेत फ्लाईट रेकॉर्डर म्हणतात. या ब्लॅक बॉक्सचे दोन मुख्य भाग असतात. एक FDR फ्लाईट डेटा रेकॉर्डर, जो विमानाचा वेग, उंची आणि इंजिनाची माहिती ठेवतो. दुसरा भाग CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, जो वैमानिकांमधील संभाषण आणि कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की विमान पूर्णपणे जळून खाक झालं तरी हा बॉक्स सुरक्षित कसा राहतो? याचं कारण म्हणजे याचं कवच. हा बॉक्स टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलच्या 2 थरांनी बनलेला असतो. हा तब्बल 1100 अंश सेल्सिअस तापमान 1 तास सहन करू शकतो. समुद्रात 6000 मीटर खोल गेला तरी पाण्याचा दाब याला तोडू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बॉक्स पाण्यात पडला तरी यातून एक विशेष सिग्नल निघतो, जो 30 दिवसापर्यंत शोध पथकाला रस्ता दाखवू शकतो. मित्रांनो, ब्लॅक बॉक्स फक्त अपघातानंतरच काम करतो असं नाही. विमानाने उड्डाण घेतल्यापासून तो प्रत्येक सेकंदाची माहिती नोंदवत असतो. इंजिनमध्ये काही बिघाड झाला का, वैमानिकाने शेवटच्या क्षणी काय चर्चा केली, हे सगळं यात सुरक्षित असतं. अपघात झाल्यावर हा बॉक्स प्रयोगशाळेत नेला जातो आणि त्यातील डेटा वापरून अपघाताचा हुबेहूब ॲनिमेशन तयार केलं जातं, ज्यामुळे सत्य समोर येतं. तसं बघायला गेलं तर विज्ञानाचा हा एक चमत्कार आहे, जो हजारो फूट उंचीवर घडलेल्या घटनांची साक्ष देतो आणि भविष्यातील विमान प्रवास सुरक्षित करायला मदत करतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी क्रिएटर फॉर यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या.